तर आपण आता उदाहरण पाहूया. उदाहरणमध्ये आपण दिलेलं आहे पुरुषवाचक सर्वनाम. तर आपण 3 बघितले, प्रथम, द्वितीय आणि तृतीय. तर आता आपण ह्या तिघांचे उदाहरण पाहूया. उदाहरण काय सांगतं इथे, की मी उद्या गावी जाणार आहे. म्हणजे इथे कोणाबद्दल माहिती सांगितली, तर स्वतःबद्दल. तर ते काय झालं, पुरुषवाचक प्रथम पुरुषार्थ. आम्ही रोज मैदानी खेळ खेळतो. आता इथे कोणाबद्दल सांगितलंय, आपल्याबद्दल. तर हा पण काय झालं, की हे झालं प्रथम पुरुषार्थ. तू अभ्यास केला का? तुम्ही सर्वजण आत या. म्हणजे हे दोन्ही सुद्धा काय झालं, द्वितीय. म्हणजेच काय, आपण त्यांना, म्हणजे त्यांना विचारलेला प्रश्न आहे आणि मग समोरच्याने काय केलेलं आहे, ते ऐकलेलं आहे. म्हणजेच काय, तर द्वितीय पुरुषार्थ. तो रोज गैरहजर असतो. तो, तर आपण कोणाबद्दल सांगितले आहे, तिसऱ्या म्हणजे अन्य व्यक्तीबद्दल सांगितलेलं आहे. मग ते काय झालं, तृतीय पुरुषार्थ. मग आता हे पुरुषवाचक सर्वनामचे किती उपप्रकार आहेत तुम्हाला जर विचारलं, तर तुम्ही काय सांगाल, प्रथम पुरुषार्थ, द्वितीय पुरुषार्थ आणि तृतीय पुरुषार्थ. म्हणजेच काय, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. आणि हे सर्वनामाचे काय आहेत, उदाहरण आहेत. अगदी सोपं आहे, म्हणजे लक्षात ठेवण्यासारखं आहे. जर तुम्ही हे लिहून काढलं तर तुम्हाला नक्की समजेल. ठीक आहे. तर आता आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत. दर्शकवाचक सर्वनाम. आता आपण पाहणार आहोत दर्शकवाचक सर्वनाम.